पाऊले चालती पंढरीची वाट, लाखो पावलं पंढरीच्या वाटेने जात असताना त्या पावलांचं या ठिकाणी संरक्षण करत असताना आणि आपलं कर्तव्य बजावत असताना हे पोलीस बांधव खरतर आपल्या अनेक सण उत्सवापासून आपल्या कुटुंबापासून देखील कधी कधी बंदोबस्ताच्या दरम्यान हे लांब असतात. खरतर आता वारीच्या दरम्यान हे ते कुटुंब देखील देहू ते पंढरपूर अशा ह्या बंदोबस्ताच्या दरम्यान देखील आपल्या कुटुंबापासून अनेक दिवसांपासून साधारणतः 8 ते 10 दिवसापासून कुटुंबापासून लांब आहे. नेमका वारीचा अनुभव कशा प्रकारचा आला आणि वारी करत असताना काय कोणता अनुभव काय सांगाल ताई, एकंदरीत वारीचा अनुभव कशा प्रकारचा आला? रामकृष्ण हरी माऊली. आम्ही छत्रपती संभाजीनगरहून आलेलो आहोत बंदोबस्तासाठी वारीच्या. आम्हाला सुरुवातीला वाटलं होतं आम्ही टीव्ही मध्ये आणि पेपर मध्येच वाचलं होतं की वारीला इतके लोक येतात, इतकी अशी गर्दी राहते तशी गर्दी पण आज प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिलं आणि डोळ्याचे पारणं फिटले. आमच्या वारीमध्ये अगदी लहान लेकरापासून तर म्हाताऱ्यांपर्यंत 80 वर्षाचे 90 वर्षाचे 100 वर्षाचे जेव्हा आम्ही वारकरी पाहतो तेव्हा अक्षरशः आम्ही हलवून जातो की या वयामध्ये सुद्धा ते त्यांच्यामध्ये इतका जोश आहे आणि इतकं चालून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर थोडासाही थकवा नसतो. अगदी आनंदाने प्रत्येक याचा आनंद घेत, जीवनाचा आनंद घेत, रोजचा एक नवीन आनंद घेत ते चाललेले असतात. त्यांच्यामुळे आम्हाला प्रेरणा भेटली आणि आम्हाला उत्साह आला. रिंगण सोहळा आम्ही अजूनपर्यंत पाहिलेला नव्हता, पण आज आम्ही जेव्हा रिंगण सोहळा पाहिला तेव्हा डोळ्याची पारणं फिटले. अक्षरशः वाटलं याच रोळी याच देही इथेच हा सोहळा पाहिला आणि आम्ही धन्य झालो. माऊलीचे आमच्यावर खूप खूप उपकार आहे की त्यांनी आम्हाला सेवेसाठी बोलवले आणि आमची सार्थक केले, जीवनाचं सार्थक केले. अशीच माऊलीची कृपा राहून दरवर्षी आम्हाला सेवेला बोलवते. नक्कीच अजून देखील आपल्यासोबत काही माऊली आहेत. काय सांगाल माऊली, किती दिवसापासून बंदोबस्त लागलाय आणि कधीपासून तुम्ही ह्या बंदोबस्तामध्ये? नमस्कार, माझं नाव सुरेखा सुरेश देवकर. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून आम्ही वारीत सेवेसाठी आलेलो आहे. 8 ते 10 दिवस झाले आम्ही या वारीमध्ये बंदोबस्तासाठी आलेलो आहोत. प्रत्येक वारीमध्ये वेगवेगळे अनुभव आले, प्रत्येकाचे वेगवेगळे हास्य चेहरे वगैरे, पायी वारी करताना वेगवेगळे छान अनुभव आले. इथे रिंगण सोहळा आम्हाला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायला भेटला. इथे वारीमध्ये कुणीही कुणालाही भांडत नाही, कुणीही एकदम शिस्त आहे आणि खूप छान वाटलं की सर्वांची आम्हाला सेवा करायला भेटली. आम्हाला प्रत्येक वर्षी ही सेवा करण्याचा अनुभव द्यावा हीच प्रार्थना. धन्यवाद. काय माऊली, काय सांगाल, कितवी वारी आहे आणि कितवा बंदोबस्त आहे तुमचा वारीचा नेमका? वारीचा माझा नमस्कार. आम्ही वारीचा हा माझा पहिलाच बंदोबस्त आहे आणि बंदोबस्त करताना बरंच चांगलं वाटलं की भरपूर असे वयोवृद्ध सुद्धा वारीसाठी येतात. आम्हाला वाटलं की आम्ही थकून जाऊ किंवा काय, पण तसं नाही. यांच्याकडे बघून आम्हाला आणखीन उल्हास आला. अशी विठ्ठल माऊलीची सेवा करण्याची आम्हाला द्यावी. काय माऊली, काय सांगाल, वारीची सेवा करत असताना काय वाटलं, काय अनुभवलं आणि काय भावना आहेत? नमस्कार, मी छत्रपती संभाजीनगर येथून आलेले आहे. आम्हाला 8 जुलै पासून ते आज रोजपर्यंत बंदोबस्त लागलेला आहे. आज आम्हाला कंप्लीट 12 दिवस झालेले आहेत बंदोबस्त करता. असं आम्ही दिवे घाट पासून ते दिवे घाट झाल्यानंतर सासवड ते जेजुरी ते बारामती, आता बारामती ते इंदापूर येथे आम्ही आलेलो आहोत. आम्ही सर्व वारकऱ्यांमध्ये आम्ही विठोबा शोधत आहोत आणि आम्हाला दिसतात पण अनुभव पण आला आतापर्यंत सार सांगून जाते. वारी म्हणतात ना, वारी एकदा तरी करावी, त्याप्रमाणे की जीवनाचं सगळं सार समजतो आणि जीवनातले अडथळे समजतात. आपल्याला सुख दुःख कळतं आणि काय घ्यायचं आणि काय सोडायचं हे सुद्धा वारी सांगते. काय सांगाल एकंदरीत ताई, वारीमध्ये सहभागी झालाय, काय अनुभव आला, काय विठ्ठलाच्या चरणी काय साकडं घालताय, या वारकऱ्यांच्या प्रती काय साकडं घालताय? रामकृष्ण हरी. मी पूनम तानाजी मुसळे, पुणे लोहमार्ग. मी गेल्या 8 दिवसापासून या भक्तिमय वातावरणामध्ये ड्युटी करत आहे. तर मला खूप छान वाटलं. अशा भक्तिमय वातावरणात जेव्हा आम्ही रिंगण घातलं तेव्हा ते फक्त जमिनीवर पडणारं पाऊल नव्हतं, तर ते विठ्ठलाकडे असणारी आमची ओढ होती. त्यामुळे आम्हाला असाच बंदोबस्त दरवर्षी लागू देत आणि विठुरायाची सेवा करण्याचे आमचे भाग्य उचलू. काय सांगाल ताई, तुम्ही आज वारीमध्ये सहभागी झालाय, काय अनुभव आला, काय वारकऱ्यांची कशा प्रकारची सेवा केली गेली, तुम्ही आज कर्तव्य बजावत आहेत, काय नेमक्या तुमच्या भावना आहे? रामकृष्ण हरी. मी पोलीस कॉन्स्टेबल, पुणे लोहमार्ग, तेजस्वी शिवाजी गोरे. मला फार आनंद होत आहे की माझ्या जन्मभूमीत आज मला बंदोबस्त करण्याची सेवा या फक्त वर्दीमुळे मिळाली. मी एवढंच म्हणेल की जसे संत तुकाराम महाराजांचे वचन आहेत की हे विश्वचे माझे घर, ह्या म्हणीप्रमाणेच की हे विश्वच, हे माऊलीच हे माझ्या घरचे आहेत. मी फॅमिली सोडून आम्ही एवढं बंदोबस्त मला संधी भेटली. मी एवढंच अभंगाच्या माध्यमातून एवढंच बोलते की चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू. खरंच
एवढे विश्वाची माऊली आहे, पण तिला माऊली ही असा उद्गार केलेला आहे. कारण खरंच ही एवढ्या जनतेची माऊली आहे, एवढं सगळं घरदार सोडून ही माऊली आनंदात विश्वमय आणि या पावन भूमीत आम्ही या वर्दीमुळे आहोत. अशी सेवा माऊली चरणी मी एवढी प्रार्थना करते की अशी सेवा वर्दीतली माझी गडवारकरांची सेवा माझ्याकडून घरो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. नक्कीच आपण जर एकंदरीत पाहिलं, वारीची सेवा करत असताना ह्या माऊलीने आपल्या अभंगाच्या माध्यमातून कशा प्रकारची सेवा करण्यात आली आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये देखील अशाच प्रकारची सेवा करण्याची संधी मिळावी, अशा प्रकारचं देखील आजच्या ह्या रूपातून विठ्ठलच्या चरणी साकडं घातल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सुंदर कुसाळकर, लोकशाही मराठी, इंदापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.